नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण पहिले भौमितिक रचना याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे या घटकाची माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता इथे उदाहरण बघा काय आहे. त्रिकोण XYZ असा काढा की लेंथ ऑफ YX बरोबर 6 सेंटीमीटर, माप कोन ZYX बरोबर 30 अंश आणि माप कोन XYZ बरोबर 100 अंश. कोन XYZ हा विशाल कोन आहे. आता 100 अंश म्हणजे त्याचं माप 90 अंशापेक्षा मोठं आहे, म्हणजेच हा विशाल कोन आहे, आपल्याला लगेच लक्षात येतं. आता आधी आपल्याला कच्ची आकृती काढणं गरजेचं आहे. त्यांनी लेंथ दिलेली आहे YXची 6 सेंटीमीटर. ती आपण इथे पट्टीच्या साहाय्याने मोजून लेंथ घेतली. मग आपण ह्या Y बिंदूवरती कोन मापक ठेवून 100 अंशाचा कोन इथे त्याचा बिंदू घेतला आणि तो बिंदू आणि ही जी Y आहे हा बिंदू असे मिळून हे दोन बिंदू जोडले. त्या बिंदूला नाव दिलं Z आणि ही X जी आहे ती इथे आहे. आता आपण काय करणार आहोत की हा जो ZX आहे तो मग काय करणार आहे, आपण जोडून घेणार आहे. आता ही पक्की आकृती कशी काढायची ते आपण इथे या कृतीच्या साहाय्याने बघूयात. पहिल्यांदा पट्टीच्या साहाय्याने आपण इथे काय करायची, 6 सेंटीमीटर YX काढून घ्यायची. तिला 6 सेंटीमीटर इथे लगेच नाव द्यायचं. त्यानंतर किरण वायर असा काढ. आता म्हणजे इथे आता हे आपण 100 अंश माप जसं इथे घेतलेलं नाही आहे, पण ॲक्च्युली इथे घेणार आहोत आपण. तर इथे आपण ते 100 अंश माप घेतलेलं आहे कोन मापकाच्या साहाय्याने आणि इथे ते 100 अंश इथे आपण लिहिलेले आहे. आता YR असा काढायचा की हा एक त्रिकोणाची बाजू तयार होईल. मग आता आपण काय करणार आहोत की रेख XY च्या ज्या बाजूला R बिंदू आहे त्या बाजूला किरण XT काढायचा. हा काढून घेतला आपण आणि असा तो काढायचा XT की त्या YXDचं माप किती आलं पाहिजे, 30 अंश आलं पाहिजे. म्हणून YR व XT या किरणांच्या छेदनबिंदूला इथे आपण नाव काय दिलेलं आहे, Z हे नाव दिलेलं आहे. म्हणजे हे सुद्धा आपण हे 30 अंश कसे घेतले तर ते कोन मापकाच्या साहाय्याने घेतलेले आहेत. म्हणजे इथे आपण हे 30 अंशाचं कोन घेतलं आणि मग ह्या Xमधून ह्या YRला काय केलेलं आहे, ही XT छेदलेली आहे. आणि आता ही आपण काय केलेली आहे, पायाच्या वरच्या बाजूला आकृती काढली. अशीच आकृती आपण पायाच्या ह्या विरुद्ध दिशेला पण काढू शकतो. इथे सराव संच 1.4 मधील उदाहरणे बघा. इथे त्यांनी आपल्याला त्रिकोण SAT मध्ये लेंथ ऑफ AT 6.4 सेंटीमीटर, माप कोन A बरोबर 45 अंश आणि माप कोन T बरोबर 105 अंश सांगितलेले. तर मग आता आपण इथे काय केलेलं आहे, कच्ची आकृती काढलेली आहे. आधी AT 6.4 सेंटीमीटर घेतलं. मग T कोन आपल्याला त्यांनी 105 सांगितलं आहे तो आपण इथे मोजून घेतला आणि इथे हा आपण काय केलेला आहे, A कोन 45 अंश सांगितला आहे तो पण मोजून घेतला. त्यानुसार हा बिंदू आपल्याला इथे मिळाला आणि हे AT ST आणि AS हे आपण काय केले, इथे जोडून घेतले. आता ही आकृती आपण इकडे पक्की आकृती काढू. हे बघा, आता ही AT आपण पट्टीच्या साहाय्याने हे 6.4 सेंटीमीटर मोजून घेतली. आता इथे हा 105 मापाचा जो कोन सांगितला आहे T तो आपण इथे घेतला आणि हा T पासून एक किरण काढला इथे. त्यानंतर आपण काय केलं, हा A कोन 45 सांगितला आहे तो घेतला आणि ह्या A पासून एक रेष काढली जी ह्या T किरणाला छेदती आहे आणि ती जिथे छेदती आहे त्या बिंदूला आपण नाव दिलं S. म्हणजे हा SA
टी हा कोन इथे आपला तयार झाला. आता हे उदाहरण क्रमांक 2 बघा. त्रिकोण NP मध्ये कोन लेंथ ऑफ NP बरोबर 5.2 सेंटीमीटर, कोन मापकोन N बरोबर 70 आणि मापकोन P बरोबर 40. आता कच्ची आकृती आपण इथे काढली, सगळे माप तिची लिहिली. आता ही पक्की आकृती आपण कोन मापक पट्टी आणि कंपासच्या साहाय्याने इथेही काढलेली आहे. उदाहरण क्रमांक 3. त्रिकोण EFG मध्ये लेंथ ऑफ FG बरोबर 6 सेंटीमीटर, मापकोन F बरोबर 65 आणि मापकोन G बरोबर 45 अंश. कच्ची आकृती आणि ही पक्की आकृती. उदाहरण क्रमांक 4. त्रिकोण XYZ लेंथ ऑफ XY 7.3, मापकोन X बरोबर 34 अंश आणि मापकोन Y बरोबर 95 अंश. हे आपण याप्रमाणे कच्ची आकृती आधी काढली, मग ही पक्की आकृती काढली.